Good afternoon, students. In today's lecture, we discuss on the nervous system of Pila. The nervous system of Pila consists of cerebral ganglia, buccal ganglia, pleuropedal ganglionic mass, supraintestinal ganglion, visceral ganglion. ठीक आहे, आपण वन बाय वन त्यांचं डिस्कशन बघणार आहोत. पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे माहिती पाहिजे की पायलाची जी नर्वस सिस्टीम आहे ती कशापासून बनलेली आहे. आता तुम्हाला फिगर मध्ये गँग्लियॉन, गँग्लिया, ठीक आहे, कमिशर्स, कनेक्टिव्स असं दिसून येईल. ज्या ठिकाणी ती गँग्लियॉन आहे, ज्या पार्टला ती गँग्लियॉन आहे त्या पार्ट नुसार त्याला नाव पडलेलं आहे. बक्कल रिजनला आहे तर बक्कल गँग्लियॉन. ठीक आहे. आता बघा, नर्वला इथे गँग्लियॉन म्हणलेलं आहे. इनव्हर्टिब्रेट्स मध्ये नर्व जे आहेत त्याला गँग्लियॉन म्हणतात. सिंगल गँग्लियॉन आणि प्लुरल मध्ये आपण अनेक वचनामध्ये काय म्हणणार, गँग्लिया. ठीक आहे. So the nervous system of Pila consists of paired and unpaired ganglia with their commissures and connectives. तुम्हाला ह्या ज्या गँग्लिया आणि गँग्लियॉन आहेत हे एकमेकाला कनेक्टिंग दिसतील कनेक्टिव्स ने, आणि कमिशर्स पासून ते फॉर्म झालेले आहेत. आता कमिशर्स काय आहेत? The commissures are the nerves which establish connection between similar ganglia. Similar ganglia चे कनेक्शन त्याला काय म्हणणार आहे आपण, कमिशर्स. सिमिलर गँग्लियनचे, ठीक आहे, किंवा सिमिलर नर्व्सचे. कनेक्टिव्स कोणाला म्हणणार आहे? Connectives are the nerves which connect two dissimilar or different ganglia. दोन different ganglia किंवा dissimilar ganglia ला कनेक्शन करणाऱ्याला आपण कनेक्टिव्स म्हणणार आहे. म्हणजे तिथे बघा तुम्हाला सेरिब्रल कमिशर्सच्या खाली लेफ्ट साइडला सेरिब्रो बक्कल कनेक्टिव्ह दिसेल. म्हणजे सेरिब्रल नर्व आणि बक्कल नर्वचं तिथे कनेक्शन असणार आहे. म्हणजे दोन डिसिमिलर नर्वचं कनेक्शन आहे म्हणून त्याला आपण कनेक्टिव्ह म्हणणार आहे. ठीक आहे. आणि टॉपच्या रिजनला बघा, सेरिब्रल रिजनला, म्हणजेच तो कोणता रिजन आहे, हेडचा रिजन आहे. सेरिब्रल कमिशर तुम्हाला दिसेल. म्हणजे काय तर सेरिब्रल नर्व्स, लेफ्ट सेरिब्रल नर्व्स, राइट सेरिब्रल नर्व्स किंवा गँग्लियॉन त्याचं कनेक्शन येते. म्हणजे दोन सिमिलर टाइपच्या नर्व्हचं कनेक्शन आहे म्हणून त्याला कमिशर म्हणतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. पेअर्ड गँग्लिया ऑफ पायला आर. पायलाच्या या नर्वस सिस्टीम मध्ये पेअर्ड गँग्लिया कोणत्या कोणत्या आहेत? सेरिब्रल, बक्कल, प्लुरल, पेडल अँड विसरल. तुम्ही जर टॉप पासून ते बॉटम पर्यंत बघितलं तर तुम्हाला ते रिजन दिसून येतील. टॉपचा आहे सेरिब्रल, त्यानंतर आहे बक्कल, ठीक आहे, बक्कल रिजनला, मग आहे प्लुरल, देन पेडल रिजन आणि मग विसरल. ठीक आहे. आता ह्या आहेत पेअर्ड गँग्लिया. अनपेअर्ड गँग्लिया कोणत्या आहेत? अनपेअर्ड गँग्लिया आर सुप्रा इंटेस्टिनल. एक्झॅक्टली खाली बघा बॉटम रिजनला तुम्हाला सुप्रा
त्यानंतर इन्फ्रा इंटेस्टिनल गॅंग्लिया राईट साइडला दिसतील तुम्हाला, त्या देखील अनपेड आहेत. सो दीज गॅंग्लिया विथ देअर कमिशर्स आता आपण वन बाय वन बघूया. पहिली आहे सेरिब्रल गॅंग्लिया. सगळ्यात टॉपच्या रिजनला बघा, सेरिब्रल गॅंग्लिया. देर आर 2 triangular cerebral ganglia are present, one on each side above the buccal mass. Buccal mass च्या एक्झॅक्टली वर सेरिब्रल गॅंग्लिया तुम्हाला दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झॅक्टली खाली तुम्हाला सेरिब्रो बकल कनेक्टिव्ह दिसेल. बकल कमिशर जिथं लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला तुम्हाला असे 2 नर्व दिसतील. दॅट इज ए सेरिब्रो बकल कनेक्टिव्ह. म्हणजे सेरिब्रल आणि बकलचा रिजन त्याने काय झालेला आहे, कनेक्शन झालेलं आहे. आणि आपण 2 डिसिमिलरच्या नर्वच्या कनेक्शनला काय म्हणलो, कनेक्टिव्ह. ठीक आहे. नाव थिक बँड शेप्ड सेरिब्रोफ्लुरल अँड सेरिब्रोपेडल. राईट साइडला बघा, सेरिब्रोफ्लुरल आणि सेरिब्रोपेडल कनेक्टिव्ह तुम्हाला तिथे दिसतील. ईच सेरिब्रल गॅंग्लियॉन कुठं सप्लाय होते किंवा ह्या ज्या सेरिब्रल नर्व्स आहेत त्या कुठं सप्लाय होतात, अँटेरियर रिजनला, स्किन मध्ये, स्नाउट मध्ये, टेंटॅकल्स मध्ये, बकल मास मध्ये आणि पोस्टिरियरला आय मध्ये आणि स्टॅटोसिस्ट मध्ये. स्टॅटोसिस्ट काय आहे, नर्व ऑर्गन आहे. आय स्टॉक, स्टॅटोसिस्ट हे त्या एनिमलचे नर्व ऑर्गन आहे. ठीक आहे. पुढची गॅंग्लिया आहे बकल गॅंग्लिया. बकल रिजन मध्ये असणारी, ठीक आहे, माउथ रिजन मध्ये असणारी, बकल मास, इसोफॅगस ह्याला कनेक्शन करणारी बकल गॅंग्लिया. फिगर मध्ये तुम्हाला दिसेल. At the junction of buccal mass and esophagus are 2 buccal ganglia are present. ठीक आहे. लेफ्ट बकल गॅंग्लियॉन आणि राईट बकल गॅंग्लियॉन तुम्हाला दिसेल दोन्हीही साइडला. ठीक आहे. सो बकल कमिशर्स तुम्हाला दिसेल सेंट्रलला बघा, बकल कमिशर्स. आता 2 लेफ्ट बकल गॅंग्लियॉन आणि राईट बकल गॅंग्लियॉनला जोडणारा बकल कमिशर, कारण की ते सिमिलर नर्व्स आहेत. सिमिलर नर्व्सला आपण काय म्हणलो, कमिशर्स ने ते कनेक्शन असतात. ठीक आहे. आता ह्या ज्या नर्व आहेत, नर्व फ्रॉम बकल गॅंग्लियॉन कुठं सप्लाय होतात, बकल मास, रॅड्युलर सॅक, salivary glands, esophagus and esophageal pouches. ठीक आहे. इथे त्या पास होणार आहे. त्याच्यानंतर 3rd नंबरचे आपण बघू, प्लुरोपेडल गॅंग्लियॉनिक मास. प्लुरोपेडल गॅंग्लियॉनिक मास. आता फिगर मध्ये नीट लक्ष देऊन बघा. लेफ्ट साइडला तुम्हाला पेडल कमिशर्स दिसेल. ठीक आहे. लेफ्ट साइडला लेफ्ट प्लुरोपेडल गॅंग्लियॉनिक मास दिसेल. ठीक आहे. खूप साऱ्या छोट्या छोट्या नर्व्स तुम्हाला एका रिजन पासून तयार झालेल्या दिसतील. बघा, राईट पेडल, राईट प्लुरल. ठीक आहे. तिथून तुम्हाला छोट्या छोट्या नर्व्स दिसतील. आणि लेफ्ट साइडला लेफ्ट प्लुरोपेडल गॅंग्लियॉनिक मास. ठीक आहे. झायगोन्युरी हे तुम्हाला तिथे
गॅंग्लिओनिक मास दिसेल. आता प्लुरल गॅंग्लिया आणि पेडल गॅंग्लिया. ज्या गॅंग्लिया प्लुरल रिजनला आणि पेडल रिजनला प्रेझेंट असतात, ठीक आहे, आणि प्लुरोपेडल रिजनला मिळून प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास तयार झालेले, ठीक आहे. प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास कुठे आहे तर बघा, बक्कल कमिशसच्या खाली तुम्हाला वन ऑन आयदर साइडला म्हणजे दोन्ही साइडला एक रिजन दिसेल. फिगर मध्ये तो दाखवण्यात आलेला आहे. लेफ्ट प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास आहे आणि राईटला आहे राईट प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास, ठीक आहे. मास इथे का पडण्यात आले कारण की खूप साऱ्या नर्व्स तिथून तयार होणार आहेत. त्याच्यामध्ये आहे हे जे दोन मास आहेत, प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा, ह्या दोघांना मध्ये जोडणारा कोणता आहे, पेडल कमिशर, ठीक आहे. राईट साइडला ते नाव दिलेलं आहे पेडल कमिशर. आता आपण राईट साइडचा प्लुरोपेडल मास जो आहे तो बघू. बघा, राईट साइडला गॅंग्लिओनिक मास हा शब्द दिसतोय. त्या अंडर कोणत्या कोणत्या नर्व्स येतात हे आपण बघू, ठीक आहे. त्या अंडर येतात इन्फ्रा इंटेस्टिनल किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे सब इंटेस्टिनल गॅंग्लियन, ठीक आहे, which connect the pleural ganglion on both the side. राईट पेडल, राईट प्लुरल या तिघांनी मिळून काय झालेलं आहे, गॅंग्लिओनिक मास तयार झालेला आहे. राईट प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास. आता पुढचा गॅंग्लियन आपण बघू, दॅट इज ए सुप्रा इंटेस्टिनल गॅंग्लियन. म्हणजे हे जे दोन मास आपण बघितले एक्झॅक्टली आता त्याच्या खाली बघा तर तुम्हाला दिसेल सुप्रा इंटेस्टिनल गॅंग्लियन, ठीक आहे. लेफ्ट साइडला तो शब्द दिलेला आहे सुप्रा इंटेस्टिनल गॅंग्लियन. द सुप्रा इंटेस्टिनल गॅंग्लियन इज ए स्लाइटली सॉलन म्हणजे थोडा फुगलेला पार्ट आहे, फ्युजिफॉर्म आहे आणि तो प्लुरोपेडल गॅंग्लियन मासशी कनेक्टेड झालेला आहे. तर त्या कनेक्शनच्या तिथे काय आहे, झायगोट न्यूरी कनेक्शन आहे. त्या कनेक्शनला काय म्हणतात, लेफ्ट प्लुरोपेडल गॅंग्लिओनिक मास आणि सुप्रा इंटेस्टिनल गॅंग्लिओनिक रिजन दोघांना जोडणारा काय आहे, झायगोट न्यूरी. ठीक आहे. देन लेफ्ट विसरल कनेक्टिव्ह इज प्रेझेंट. लेफ्ट विसरल कनेक्टिव्ह विच कनेक्ट द विसरल गॅंग्लियन. आता आपण खाली बघू, सुप्रा इंटेस्टिनल विसरल कनेक्टिव्ह, देन विसरल नर्व्स आणि एकदम बॉटमच्या रिजनला ज्या विसरल गॅंग्लियन आहेत, जे विसरल नर्व्स आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत स्पिंडल शेप मध्ये, ठीक आहे. सो विसरल गॅंग्लियन सगळ्यात खाली विसरल गॅंग्लियन is connected with the supraintestinal ganglion or by supraintestinal or
लेफ्ट विसरल गॅंग्लियॉन. म्हणजे आता बघा सुप्रा इंटेस्टिनल विसरल, यालाच दुसरा शब्द काय आहे, लेफ्ट विसरल गॅंग्लियॉन. सुप्रा इंटेस्टिनल विसरल आणि इकडे इन्फ्रा इंटेस्टिनल विसरल, या दोघांना खाली कोणाशी जोडलेला आहे, विसरल गॅंग्लियॉनशी. ठीक आहे. सो दिस इज द होल नर्वस सिस्टम ऑफ पायला. नर्व्स फ्रॉम द सेरिब्रल गॅंग्लिया. आता आपण शॉर्ट मध्ये बघू. ज्या नर्व सेरिब्रल गॅंग्लिया पासून निघतात त्या कुठे जातात, म्हणजे टॉपच्या रिजनच्या गॅंग्लिया, हेड रिजनला, टेंटॅकल रिजनला आणि आय रिजनला. ठीक आहे. त्यानंतर बकल रिजन आहे, माउथचं रिजन आहे. बकल गॅंग्लिया कुठे जातात, बकल मास मध्ये जातात. ठीक आहे. नंतर आपण दोन मास पाहिले प्लुरोपेडलचे. तर नर्व फ्रॉम पेडल गॅंग्लिया इंटरव्हेट कुठे कुठे जातात, त्या फूट मध्ये जातात. प्लुरल गॅंग्लिया मेंटल मध्ये जातात. टेनिडियम म्हणजे गिल्ड मध्ये जातात आणि सायफॉन मध्ये जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या व्हिसरल गॅंग्लिया आहेत, एकदम बॉटम रिजनला आपण बघितल्या, सुप्रा इंटेस्टिनल विसरल, इन्फ्रा इंटेस्टिनल विसरल, ह्या ज्या गॅंग्लिया आहेत त्या कुठे जातात, इंटेस्टाइनचा रिजन, किडनीचा रिजन आणि गोनॅडचा रिजन. ठीक आहे. आता याच बरोबर पेरिफेरल नर्व सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. सो दिस इज द नर्वस सिस्टम ऑफ पायला. The nervous system of Pila show two characteristics. Firstly, most of the ganglia is present. आपण बघितलं खूप सारा गॅंग्लिया इथे प्रेझेंट आहे. Except the visceral are connected near the buccal mass and the visceral loop is twisted. आता ही जी नर्वस सिस्टीम आहे ही तुम्हाला 8 या फिगर मध्ये दिसून येईल. 8 स्ट्रक्चर असं त्यांनी तयार केलेलं आहे. कशामुळे, ड्यू टू टॉर्सियन. ट्विस्टेड कंडिशन of the nervous system is primitive feature because gastropods there is a secondary bilateral symmetry shown by the ganglia and connectives. आता हे जे पायला आहेत हे कशामध्ये येतात, गॅस्ट्रोपोड्स मध्ये येतात. मोलस्का फायलम मध्ये गॅस्ट्रोपोडा क्लास आहे. तर ही जी नर्वस सिस्टीमची आपण पोझिशन बघितली, 8 पोझिशन हे जे तयार करतात हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ठीक आहे. देन ऑस्फ्रॅडियम, स्टॅटोसिस्ट, आईज, टेंटॅकल्स हे या ॲनिमलचे सेन्सरी ऑर्गन आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नेक्स्ट वी डिस्कस द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पायला. ठीक आहे. आपण आता नर्वस सिस्टीम बघितली, आता आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघू. सो व्हेरी इझी टाइप ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पायला. पहिले तर आपण हे बघून घेऊ की पायला हा डायोशियस ॲनिमल आहे. डायोशियस मीन्स मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इथे तुम्हाला डिफरंट दिसून येईल. मेल पायला वेगळा आहे, फिमेल पायला वेगळा आहे. ठीक आहे. पहिले आपण
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल बोलू. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, ठीक आहे, भास डेफरन्स, सेमिनल व्हेसिकल आहे तिथे, टर्मिनल ग्लॅन्ड्युलर पार्ट आहे भास डेफरन्सचा, मेल जेनायटल पोर आहे, रेक्टम आहे आणि लास्टला एनसचा रिजन आहे. आता इथे टेस्टिस जी आहे ती टेस्टिस फ्लॅट लाईक व्हाईटिश कलरची असते, ट्रायंग्युलर शेपची असते, कर्व फॉर्म मध्ये तुम्हाला तिथे दिसेल. त्याचबरोबर डायजेस्टिव्ह ग्लॅंड खाली तुम्हाला तिथे अटॅच दिसतील. विच टाइप ऑफ डायजेस्टिव्ह ग्लॅंड्स? सो also there is a hypobranchial glands are present. हायपोब्रांचियल टाइप ग्लॅंड सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. भास डेफरन्स आपण बघूया. टेस्टिसचा जो पोस्टेरियर रिजन आहे त्या पोस्टेरियर रिजन पासून थिन ट्यूब लाइक तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय. दॅट इज ए भास डेफरन्स. भास डेफरन्स कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. प्रॉक्सिमल पार्ट, व्हेसिक्युला सेमिनालिस आणि तिसरा आहे थिक ग्लॅन्ड्युलर पोर्शन जो की डायरेक्टली कुठे ओपन होतो? एनल ओपनिंगला. ठीक आहे. फिगर मध्ये तुम्हाला प्रॉक्सिमल ट्युब्युलर पार्ट दाखवलेला आहे भास डेफरन्सचा आणि त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो आहे सेमिनल व्हेसिकल्स. तो खालीच तिथे जोडलेला आहे बघा. नंतर टर्मिनल ग्लॅन्ड्युलर पार्ट आहे भास डेफरन्सचा जो की डायरेक्टली कुठे ओपन होतो? एनल ओपनिंग मध्ये. ठीक आहे. सो in this pila male reproductive system the edges of the mantle bear the penis sheath and penis. पेनिस चा रिजन देखील इथे प्रेझेंट असतो. त्याचबरोबर हायपोब्रांचियल ग्लॅंड प्रेझेंट असते पेनिस शीथच्या बाजूला. इट कन्सिस्ट ऑफ tall cells with the basal nuclei. ठीक आहे. स्पर्म जे आहेत ते युओपायरिन स्पर्म इथे प्रेझेंट असतात. टेल रिजन असतो स्पर्मला आणि this is the whole male reproductive system of pila. ठीक आहे. आता आपण बघू female reproductive system of pila. So this is the figure which showing female reproductive system of pila. The female reproductive system of pila consists of ovary, oviduct, uterus region, seminal receptacle, vagina, female genital pore. ठीक है. Ovary in the female pila lies in the same position as the testis in the male. It occupies the upper and inner surface of the 2 and 2/2 hole. आपण
पायलाचं जे स्ट्रक्चर बघितलं होतं होलचं, एक्सटर्नल शेल जी असते त्याच्या 2 and 2 हाफच्या रिजन मध्ये ही ओव्हरी प्रेझेंट असते. ओव्हरीचा कलर असतो लाईट ऑरेंज कलर मॅच्युअर पायलामध्ये. ठीक आहे. देन ओव्हरीच्या एक्झॅक्टली खाली तुम्हाला ओव्हिडक्ट दिसून येईल. ओव्हिडक्ट ओरिजिनेट फ्रॉम द ओव्हरी. ठीक आहे. त्याच्याच अलॉंग साइडला डायजेस्टिव्ह ग्लँड तुम्हाला दिसेल. ओव्हिडक्ट पुढे फॉरवर्ड होत सेमिनल रिसेप्टॅकल मध्ये ओपन होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेमिनल रिसेप्टॅकल जो आहे तो कशामध्ये आहे, तो एका पाउच मध्ये आहे. म्हणजे युटेरसचा रिजन तुम्हाला तिथे दिसेल. युटेरस which is a deep yellow in color and situated inside the body hole below the intestine and right in the renal chamber. युटेरसचं पोझिशन कुठे आहे, रेनल चेंबरच्या राईट साइडला. आता व्हजायनाचा जो पोर्शन आहे तो बघा. व्हजायना इज अ व्हाईट और क्रीम कलर्ड बँड लाईक स्ट्रक्चर. इमिजिएटली स्किनच्या खाली असते. ठीक आहे. व्हजायना एंटर इनटू दी फिमेल जेनायटल पोर. म्हणजे व्हजायना पुढे ओपन होते कुठे, फिमेल जेनायटल पोरला. फिमेल मध्ये हायपोब्रांचियल ग्लँड्स ज्या आहेत त्या खूप पुअर कंडिशन मध्ये असतात. मेल मध्ये आपण बघितलं हायपोब्रांचियल ग्लँड्स आहेत, पण इथं फिमेल मध्ये त्या पुअर कंडिशन मध्ये आहे. In this female pila, a copulatory aperture is present. Copulatory aperture इथे असतं, ज्याला की rudimentary penis म्हणतात. ठीक आहे. Copulation कसं होतं? Copulation means the union of male and female sex organ. So male and female pila come together. The penis of the male is expanded and get attached to the genital papilla. Then the penis inserted into the mantle cavity of female pila. Then the mature spermatozoa are transferred into the vagina of the female pila. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही एग्स युटेरस मध्ये फर्टिलाइज होणार आहेत त्या फर्टिलायझेशन पिरियडला जवळपास 1 ते 2 दिवस लागतात आणि नंतर खूप सारे असे फर्टिलाइज्ड एग्स जवळपास 200 ते 800 फर्टिलाइज्ड एग्स फिमेल जेनायटल पोर मधून बाहेर टाकले जातात. ठीक आहे. सो दिस इज दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पायला. आज आपण नर्वस सिस्टीम बघितली, त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पायला पण बघितले.